महाराष्ट्र के पुणे में एक होटल में ड्रग्स लेते हुए वायरल हुए नाबालिगों के वीडियो के बाद अब ठाणे जिले के अंतर्गत आने वाले कल्याण शहर से भी हैरान कर देने वाला वीडियो सामने आया है। दरअसल कल्याण पश्चिम के बिड़ला कॉलेज से कुछ ही दूरी पर एक ढाबे पर चल रहे हुक्का पार्लर में कुछ युवाओं का हुक्का पीते हुए वीडियो वायरल हुआ है। मिली जानकारी के मुताबिक कल्याण के प्रसिद्ध ढाबों में से एक बारबेक्यू नामक ढाबे का ये वीडियो है, जहाँ कुछ नाबालिग लड़के हुक्का पी रहे थे। आपको बता दें कि पुणे का वीडियो वायरल होने के बाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अवैध होटल, पब और रेस्टोरेंट के अलावा हुक्का पार्लर और ढाबों पर कार्रवाई करने के निर्देश दिए थे। इसके बाद पुणे और उल्लासनगर में महानगर पालिका की कार्रवाई तो देखने को मिली है, लेकिन ऐसा लगता है कि कल्याण डोंबिवली महानगर पालिका के अधिकारियों को अभी तक अवैध अतिक्रमण पर एक्शन लेने के लिए फुर्सत नहीं मिली है। आजपासनं आपण जे मुख्यमंत्री साहेबांनी काल निर्देश दिले की जे अनधिकृत ढाबे आहे, टपरी आहे, जे इलिगल बार आहेत, पब्स आहेत, जिथे अंडर एज लोकांना लिकर दिले जाते किंवा अजूनही अवैध प्रकारची गोष्टी होतात, तिकडे कारवाई करायची आहे। त्या अनुषंगाने ऑलरेडी लास्ट 1 महिन्यापासून आपल्या लोकांनी नोटिसेस बजावले होते त्या लोकांना आणि पुढची जी प्रोसेस आहे ते आजपासून आपण सुरू केलेली आहे। सकाळी बी वॉर्डमध्ये आपली कारवाई सुरू झाली। आज आमची समन्वयाची बैठक पण झाली पोलीस डिपार्टमेंट, एक्साइज डिपार्टमेंट सोबत आणि आज मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कारवाई सुरू होते। आता ती माहिती जी आली आहे त्या अनुषंगाने बी वॉर्ड ऑफिसर आणि सोबतच कन्सर्न पोलीस स्टेशन जे प्रभारी अधिकारी आहेत दोघांना निर्देश दिलेले आहे आणि ते तिकडे जाऊन जॉईंट व्हिजिट करून तिकडे कारवाई करतील। माननीय मुख्यमंत्री महोदयांचे क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहेत की या धर्तीवर कुठलेही अवैध धंदे आपल्याला करू द्यायचे नाही आहे आणि आपल्याला याच्यावर तोडक कारवाई करायचं, म्हणून आम्ही स्पष्ट निर्देश पोलीस, कॉर्पोरेशन अधिकारी आणि एक्साइजचे अधिकाऱ्यांना दिलेली आहेत। जिथे जिथे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले आहे त्याची लिस्ट पोलिसांनी आम्हाला दिलेली आहे। त्यासोबतच जे इल्लीगल त्यांनी परमिट नाही दिलेले आहे त्याची लिस्ट ते आपल्याला देणार आहे आणि पोलिसांची प्रेझेन्समध्ये ही सगळी कारवाई केली जाणार। सोबतच जे एक्साइज डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडनं जे लायसन्स दिलं जातं फॉर लिकर बार ते आम्ही आमच्याशी समन्वय साधून त्यांनी प्रोसिजर करायला पाहिजे आणि जिथे अनधिकृत बिल्डिंगमध्ये अशा गोष्टी घडतात मग तिकडे त्यांनी परवानग्या नाही द्यायला पाहिजे, म्हणून आम्ही त्यांना सूचना दिल्या आहेत आणि आम्ही वरिष्ठांना पण कळवणार आहोत।